विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे आपण तुमचं एजी अकॅडमी मध्ये मी तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जे दररोज व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन पाहिलं होतं। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डीएनए म्हणजे काय आणि डीएनए चा उपयोग काय, त्याचं फंक्शन काय ते आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड। डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड। इट वॉज फर्स्ट आयडेंटिफाइड म्हणजे डीएनए चा पहिला शोध 1860 मध्ये स्विस केमिस्ट त्याचं नाव आहे जॉन फ्रेडरिक मिस्चर। बघा, इट वॉज फर्स्ट आयडेंटिफाइड 1816 बाय स्विस केमिस्ट जॉन फ्रेडरिक मिस्चर। तर विद्यार्थी मित्रांनो, आता डीएनए म्हणजे डीएनए ची माहिती इथे कॅरीज। डीएनए काय करते? डीएनए कॅरीज करते काय? जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे आपली जी आनुवंशिक जनुकीय माहिती आहे ते जनुकीय इन्फॉर्मेशन कॅरीज करण्याचं काम, त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम, डेव्हलपमेंट अँड द फंक्शनिंग म्हणजे कार्यात्मक रचनात्मक काम ऑर्गॅनिझम्स मध्ये करण्याचं काम डीएनए करते। तर डीएनए इज मेड अप ऑफ द, आता डीएनए हे कसं बनले विद्यार्थी मित्रांनो? डीएनए इज मेड अप ऑफ द टू लिंक्ड स्ट्रँड म्हणजे ते दोन एकमेकाला स्ट्रँड म्हणजे जोडलेले आहेत आणि ते स्ट्रँड जे आहेत ते वाउंड आहेत। वाउंड म्हणजे गुंडाळलेले आहेत, एक अराउंड इच अदर म्हणजे एकमेकाच्या भोवताली ते गुंडाळलेले आहेत आणि ते गुंडाळून त्यांची जो आकार आहे ते डीएनएचा तो कसा झालेला आहे? ट्विस्टेड लॅडर म्हणजे शिडीसारखा झालेला आहे। म्हणूनच आपण डीएनए ला डबल हेलिक्स असे म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज प्रत्येक जे डबल हेलिक्स, आता विद्यार्थी मित्रांनो डबल हेलिक्स मध्ये डीएनए हे दोन हेलिक्स न बनलेला आहे। तर डीएनए चे जे प्रत्येक हेलिक्स जे आहे ते प्रत्येक हेलिक्स हे न्यूक्लियोटाइड न बनलेला आहे आणि जे न्यूक्लियोटाइड आहे ते न्यूक्लियोटाइड कशाने बनलेला आहे? तर न्यूक्लियोटाइड हे फॉस्फोरिक ऍसिड, डीऑक्सीरायबोज शुगर अँड नायट्रोजिनस बेस न प्रत्येक न्यूक्लियोटाइड बनलेला आहे। तर आता हे जे नायट्रोजिनस बेसिस आहेत, द नायट्रोजिनस बेसिस इज there are the two types of nitrogenous bases, that is purines and the pyrimides and purines, आता there against the purines is classified into the two types, that is adenine and the guanine, and pyrimides are classified into the two types म्हणजे pyrimides चे सुद्धा दोन प्रकार आहेत, ते म्हणजे सायटोसाइन अँड थायमिन आहेत। आता adenine always pair with thymine, आता adenine ची जी जोडी आहे, adenine ची जोडी कोणासोबत आहे? थायमिन सोबत आहेत, पेअर विथ थायमिन अँड इट इज द डबल हायड्रोजन बॉन्ड म्हणजे हे डबल हायड्रोजन बॉन्ड सोबत जोडलेले आहेत। आता सायटोसाइन ऑलवेज पेअर विथ गायनाइन म्हणजे सायटोसाइन हे कोणासोबत जोडलेले आहेत? गायनाइन सोबत जोडले आहेत आणि हे कसे आहेत? ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड म्हणजे इथे सुद्धा हायड्रोजन मध्ये तीन बॉन्ड आहेत, ट्रिपल बॉन्ड आहेत आणि हे प्रत्येक जे हेलिक्स आहेत ते हेलिक्स रिमेन्स बाउंड ड्यू टू दिस हायड्रोजन बॉन्ड आणि प्रत्येक जे हेलिक्स आहेत ते हेलिक्स हे प्रत्येक हायड्रोजन बॉन्ड न जोडले। हे झाली आपली डीएनए बद्दल माहिती।